नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. निराशा ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते. माझ्याही येते, तुमच्याही येते, प्रत्येकाच्या जीवनात येते. परंतु जो कोणी या निराशेवर मात करून पुन्हा नव्याने मुसंडी घेतो, पुन्हा नव्याने प्रयत्न करतो, तोच आयुष्यात यशस्वी ठरतो. म्हणून दुःख येईल, निराशा येईल, तुम्ही हतबल व्हाल, तुम्हाला दिशा दिसणार नाही, काय करावं समजणार नाही. परंतु जर तुम्ही देवाची नेहमी सेवा करत असाल तर देव तुम्हाला असा मार्ग दाखवेल की तो मार्ग तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवेल. कधीकधी आपल्याला सर्व काही कळतं, समजतं, परंतु नेमकी निर्णय काय घ्यावा हेच आपल्याला समजत नाही. असा निर्णय घेतला तर काही वाईट होईल का, किंवा तसा निर्णय घेतला तर काही चुकीचं होईल का, अशी भीती आपल्याला सतावत असते. परंतु जेव्हा मार्गदर्शक खंबीर असतो, योग्य काय अयोग्य काय सर्व काही सांगणारा असतो, तेव्हा त्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तो निर्णय घेत असतो. म्हणूनच स्वामींना आपलं गुरु बनवा, मार्गदर्शक बनवा. डोळे बंद करा, स्वामी जो मार्ग दाखवतील तो मार्ग निवडा. तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच चुकीचं वाटणार नाही, कारण स्वामी कधीच तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आम्ही आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी रोज नवनवीन स्वामी संदेश घेऊन येत असतो. चांगलं काय वाईट काय हे आम्ही तुम्हाला सांगत असतो. अंधश्रद्धेपासून कसं वाचायचं, योग्य भक्ती कशी करायची, हे सर्व काही आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जीवनामध्ये फसवणारे खूप मिळतील, परंतु शेवटपर्यंत साथ देणारे खूप कमी लोक मिळतील. आणि असे लोक ज्यांच्या आयुष्यात आहेत ते नशीबवान आहेत. अशा व्यक्तींना तुमच्या आयुष्यातून जाऊ देऊ नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये असे काही व्यक्ती आहेत जे तुमची पाठराखण करतात, जे तुम्हाला वेळोवेळी मदत करतात. तुम्ही अर्ध्या रात्री जरी त्यांना फोन केला तरी ते तुमच्यासाठी पळत येतात. असे व्यक्ती तुमच्याही आयुष्यात असतील ना तर त्यांना गमावू नका, कारण ते एकदा गेले तर पुन्हा येणार नाहीत. आणि असेही व्यक्ती तुमच्या जीवनात असतील ज्यांच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होईल. त्यांच्यामुळे तुमच्या जीवनात खूप साऱ्या समस्या निर्माण होतील. तुम्हाला त्यांच्यामुळे डोकेदुखी वाढेल. असेही लोक तुमच्या जीवनात येतील. परंतु विश्वास ठेवा, जीवनामध्ये काहीही झालं तरी स्वामींची सेवा सोडू नका. जे तुम्हाला त्रास देत आहे ना ते लोकसुद्धा पस्तावतील. त्यांनाही वाटेल की आपण चुकीच्या लोकांना त्रास दिला आहे. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा केव्हाही असे व्यक्ती तुमच्या जीवनात येतील तेव्हा चांगल्या व्यक्तींना जपा आणि वाईट व्यक्तींना दुर्लक्षित करा, जेणेकरून ते वाईट व्यक्ती पुन्हा पुन्हा तुमच्या वाटेमध्ये आडवे येणार नाहीत. जीवन हे एक सापशिडीसारखं आहे. कधीकधी अनेकदा खूप आनंद होतो, कधीकधी खूप निराशा येते आणि हा खेळ चालतच असतो. कधीकधी तुमच्या जीवनात एवढं यश तुम्हाला प्राप्त होईल की तुमचा आनंद गगनात मावणार नाही, आणि त्यानंतर अशी एखादी दुःखद घटना घडेल की तुम्हाला त्याचं खूप दुःख होईल. म्हणून जीवनात चढउतार चालूच असतो. आपण फक्त काय करायचं, आपलं जीवन निस्वार्थपणे जगत राहायचं, आपलं कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा अजिबात ठेवायची नाही. कुणी चुकीची माहिती सांगितली तर त्यावर विश्वास ठेवायचा नाही. कुणी चुकीचे उपाय सांगितले तर त्यावर विश्वास ठेवायचा नाही. आपला धर्म आपल्याला पुढे न्यायचा आहे, मागे खेचायचा नाही. अशा काही अंधश्रद्धेच्या देखील गोष्टी आहेत की ज्या आपण टाळायच्या आहेत. करायची तर निस्वार्थपणे खरी सेवा करायची. चुकीची किंवा अंधश्रद्धेची सेवा आपल्याला करायची नाही. आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला याची देखील जाणीव होईल की होय, स्वामी आहेत आणि ते सदैव आपल्या पाठीशी आहेत. जेव्हा तुम्ही आपल्या धर्माचं रक्षण कराल, जेव्हा तुम्ही धर्मासाठी काहीतरी मोल द्याल, त्यावेळेस तुम्हाला काही मागण्याची गरज नाही. तुम्हाला आपोआप सर्व काही प्राप्त होईल. हल्लीच्या या जीवनामध्ये जो कुणी प्रत्येकजण आहे तो फक्त स्वतःचा विचार करतो. कुणी आपल्या धर्माचा विचार करत नाही, कुणी समाजाचा विचार करत नाही, कुणी आपल्या आजूबाजूच्या गरीब दुबळ्या व्यक्तींचा विचार करत नाही. जो तो आपल्या परीने जीवन जगतो आहे. परंतु स्वामींनी जर असं केलं असतं तर आपल्याला आज त्यांची सेवा करायची संधी मिळाली नसती.
स्वामींनी फक्त स्वतःसाठी विचार केला का? तर अजिबात नाही. स्वामींनी प्रत्येकासाठी विचार केला. त्यांनी प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही मोलाचं ज्ञान दिलं, काही ना काही अनुभव दिले आणि त्यामुळेच ते आज त्यांना दैव प्राप्त झालं. आपल्या जीवनात आपण एवढं नाही करू शकत, परंतु त्याच्या 1%, 2% तरी करू शकतो. आपण परमेश्वराची पूजा नाही केली तरी चालेल, परंतु त्यांनी जे विचार केले, त्यांनी जे कर्म केलं ते कर्म आपण केलं पाहिजे. देवाचं देवबन हे सेवा करून नाही तर त्यांच्या विचारांचे आचरण करून मिळत असतं, यावर देखील विश्वास ठेवायचा. आपण काय करतो? आपण फक्त वेड्यासारखी देवभक्ती पूजा अर्चना करत असतो, परंतु त्यांनी जीवनात काय केलं हे देखील आपण समजून घ्यायला हवं. वेड्यासारखी भक्ती नक्की करा, परंतु हाही विचार करा की त्यांनी जीवनात काय केलं, कसं वागलं. तुम्ही दिवसभर देवाची भक्ती केली आणि संध्याकाळी घरात भांडणं केली किंवा कोणाचा तरी वाईट विचार केला, कोणाचं तरी वाईट होईल असं काही वागले, तर त्या दिवसभर केलेल्या भक्तीचा थोडाही उपयोग तुम्हाला होणार नाही. म्हणून लक्षात घ्या, भक्ती थोडी करा, परंतु कर्म चांगलं करा. 5 मिनिटे जरी भक्ती केली तरी खूप आहे, परंतु आयुष्यभर चांगलं कर्म करत राहा. तुम्हाला देव कधीच काही कमी पडू देणार नाही. अनेक वेळा अनेक लोक आपल्याला चुकीची माहिती देतात, चुकीचे उपाय करायला सांगतात. यूट्यूबवर देखील असे खूप व्हिडिओ आहे जिथे पैसे कमवण्यासाठी अनेक तोडगे उपाय सांगितले आहेत, परंतु असं कधीच होणार नाही की एखादा उपाय करून तुम्ही करोडपती व्हाल. तुम्ही जर प्रयत्नच केले नाही, तुम्ही फक्त घरात बसून राहिले, तर कितीही उपाय केले तरी तुम्ही करोडपती बनू शकत नाही. तुम्हाला त्यासाठी काहीतरी उपाययोजना तर करावीच लागणार आहे, काही ना काही डोकं चालवावं लागणार आहे, प्रयत्न कष्ट करावे लागणार आहे, तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्हाला त्याचा मोबदला मिळणार आहे. परंतु आपल्या अनेक भक्तांमध्ये असे अंधश्रद्धाळू लोक खूप आहेत, ज्यांना असं वाटतं की एका रात्रीत सर्व काही मिळावं, एका रात्रीत सर्व काही बदलावं. असं होत जर असतं तर सर्वांनी देवाची फक्त आयुष्यामध्ये एकच दिवस सेवा केली असती आणि आयुष्यामध्ये सुखी झाले असते, करोडपती झाले असते. परंतु असं होतं का? तर अजिबात नाही. त्याची तुमची पूर्ण जीवनाचं जे कर्म आहे त्यावरती तुमचं भविष्य अवलंबून आहे. एका रात्रीमध्ये तुम्ही करोडपती होऊ शकता, परंतु त्या पाठीमागे तुमची आयुष्यभराची सेवा असते, आयुष्यभराचं कर्म असतं, म्हणून तुम्ही करोडपती होता. तुम्ही आयुष्यभर वाईट वागले आणि ही अपेक्षा ठेवता आहेत की मी एका दिवसात करोडपती व्हावं, तर अशी अपेक्षा ठेवू नका, कारण ती कधीच पूर्ण होत नाही. देव आहेत, परंतु देवाचं काय महत्त्व आहे हे समजून घ्या. देवाची कशी सेवा केली पाहिजे हे समजून घ्या. त्यांचे विचार कसे आचरणात आणले पाहिजे हे समजून घ्या. फक्त काही माहीत नाही, काही अभ्यास नाही, काही ज्ञान नाही आणि उगाच काहीतरी चुकीचे उपाय करू नका. ज्याने काय होतं की आपल्या धर्मालाही गालबोट लागतं. बाकीचे लोक आपल्या धर्माला नाव ठेवतात आणि आपलं धर्म जो आहे तो अंधश्रद्धेच्या मार्गाने जातो आहे. म्हणून हे रोखण्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करायचे आहे. आणि आमचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की आपण भक्तीही करावी आणि भक्ती पाठोपाठ जे काही आपल्या धर्मामध्ये चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्या देखील टाळाव्यात. हे दोन्ही कर्तव्य आपले आहेत आणि आपण ते करत राहायचे आहेत. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.